नमस्कार, मी सतीश गावंडे, सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीतर्फे आपण इथं शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांनी इथं चणा पेरलेला आहे. चणा भरपूर असा पेरलेला आहे. शेतकरी शेतात आहे. आपण शेतकऱ्याकडून थोडंसं माहिती विचारू की या चण्याबद्दल, की चण्यावर त्या कोणत्या कोणत्या फवारण्या केल्या, कसं नियोजन केलं, काय केलं. काका सर्वप्रथम नाव सांगा. माझं नाव मारुती ज्ञानोजी माळवे, राहणार दाबडी, तालुका मंगरुळपीर, जिल्हा वाशिम. मोबाईल नंबर सांगा काका. मोबाईल नंबर 83 29 75 84 15. 8415. काका शेती किती आहे तुमच्याकडे? 20 एकर. 20 एकर शेती आहे. हो. 20 एकर शेतीवरती कोणते कोणते पिकं पेरणी केल्या? हरभरा आहे, डाळ आहे. 10 एकर हरभरा आहे हा. आणि 10 एकर तूर आहे काकाची. तूर आहे, हो. तर 10 एकर हरभरा एक सारखा बसलेला आहे काका. सारखा बसलेला आहे. वातावरण तर खूप खराब होतं. हो. दर आठवड्याला वातावरण बदलत आहे, त्यामुळे या चण्याला कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही वातावरणाची. काही नाही. एकही गाठा गळलेला नाही. नाही. माल भरमसाठ आहे. एक वेळ चणा दाखवा. चणा दाखवा. हे कसं आहे हे पहा. गाठ्याची संख्या एकदम भरमसाठ, भरपूर असे गाठे आहे त्याला आणि माल एकदम जवळ लागलेला आहे काका याला. हम्म. आणि याच्यावर कोणत्या प्रकारची बिमारी नाही, अटॅक नाही, अळी नाही, काहीच नाही. काही नाही. काका याच्यावर फवारण्या किती झाल्या? गुण झाल्या. 2 फवारण्या केल्या. हो. 2च फवारण्या केल्या आतापर्यंत. हो. बरं. शेती कोण करते? मुलगा. मुलगा करते. हो. बरं. तर याच्यावर फवारण्या कोणत्या कोणत्या केल्या? सरदार ॲग्रिकेमचे ते हे फ्रेश फ्रेश आणि कंट्रोलर कडू कडू. हा. फ्रेश आणि कंट्रोलर कडू याच्या फवारण्या दोन्ही फवारणी त्याच्यात केले. दोन्ही केल्या. हो. दोन्ही फवारण्या सरदार ॲग्रिकेम पेरणीच्या अमरावती. वेळेस बी ते कंट्रोलर वापरलं होतं. पेरणीच्या वेळेस सीड ट्रीटमेंटला कंट्रोलर घेतलं. हो, ते डोक्याला त्रास होता आम्हाला. डुकराला त्रास होता. हम्म. डुकराचा त्रास कमी झाला का? हो, एकदम कमी. कंट्रोलरमुळे डुकराचा त्रास काकाचा भरपूर एकदम कमीच झालेला आहे. कारण काकांनी सीड ट्रीटमेंटला कंट्रोलर घेतलं होतं. उकरून खात होते का काका डुकरं? हो. बरं. उकरून खाल्लं नाही. खाल्ला नाही. बरं. दुसरं प्रोडक्ट फ्रेशमध्ये फ्रेशच्या 2 फवारण्या केल्या का हो, तुम्ही? हो, दोन दिल्या. सरदार ॲग्रिकेम अमरावती या कंपनीचं फ्रेश बायोस्टॅम्बलंट याच्या 2 फवारण्या काकांनी केलेल्या आहेत. आणि कडू औषध कंट्रोलर आणि फ्रेश सोबत घेऊन अशा 2 फवारण्या केलेल्या आहेत. आणि फ्रेशमुळे काकाच्या चण्याचा फायदा पहा किती झालेला आहे. हम्म. एकदम जागोजागी फूट झालेली आहे फ्रेशमुळे. हो. आणि गळण बिलकुल झालेली नाही आहे काहीच नाही. काका. गाठ्याची संख्या एकदम भरपूर आहे. हो. पहिल्या फवारणीतनी तुम्ही फ्रेशच घेतलं आणि दुसऱ्या फवारणीमध्ये फ्रेशच घेतलं का? हो, हो. बरं. एक सारखा असा प्लॉट बसलेला आहे. 10 एकर चणा एक सारखा आहे. बरं काका, औषध आहे का तुमच्या म्हणजे फवारणी हो, केलेली आहे, सोडलेलं जुनी? आहे, आहे. आहे का? आहे. कुठं आहे दाखवा बरं. आहे. एक मिनिट दाखवा चला. काय नाही. या पाहिजे. हे पहा. हे पहा माल. हे आहे सरदार ॲग्रिकेमच्या फ्रेशची कमाल. कमाल. हो. फ्रेशमुळे एवढं हो, खूप माल आहे. भरपूर मालाची संख्या वाढलेली आहे आणि जागोजागी गाठा एकदम लागलेला आहे ना. आणि याच्यावर कोणत्याही प्रकारची बिमारी नाही काका. अळी नाही आहे, कुठं डंक नाही आहे, काहीच नाही आहे. काही जाळले, काही फेकून दिले, काही फेकून दिले, काही जाळले. हे पहा फ्रेश काही भांगडा दिले लोक. फ्रेश. हे कंट्रोलर. अशा 2 फवारण्या केलेल्या आहे काका तुम्ही. हो. हे आहे सरदार ॲग्रिकेमच्या फ्रेशची कमाल. हे पहा गाठा. आणि दोन्ही फवारण्यामध्ये फ्रेश वापरलेला आहे काका. हो. औषधं डोळ्यासमोर आहे. हो. बरं काका, औषधं किती वर्षापासून वापरता तुम्ही? हे किती वर्षापासून वापरता औषधं? 3 ते 4 वर्षापासून. 3 ते 4. बरं. मग औषधाचे रिझल्ट चांगले वाटले का तुम्हाला? चांगले. बरं. समाधानी आहे ना? ठीक आहे. धन्यवाद. माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.